कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधला नेक्स्ट पॉइंट लिगॅन्ड बघितलेला आहे आपण. त्यानंतर टाइप्स ऑफ लिगॅन्ड बघितलेला आहे. टाइप्स ऑफ लिगॅन्ड मध्ये फर्स्ट पॉइंट आहे मोनोडेंटेड लिगॅन्ड. लास्ट लेक्चर मध्ये जे आपण बघितलं, देर आर 3 टाइप्स ऑफ लिगॅन्ड्स, मोनोडेंटेड, पॉलीडेंटेड अँड ॲम्बिडेंटेड, इन विच फर्स्ट वी आर गोइंग टू सी मोनोडेंटेड लिगॅन्ड्स. आता मोनोडेंटेड लिगॅन्ड म्हणजे नेमकं काय? सिंपल डेफिनेशन आहे, monodentate ligand or the ligands in which only one donor atom is present or one donor atom is present which forms coordinate bond with central metal atom is called as monodentate ligand. Okay, the definition आहे the ligand molecule. मी आधीच म्हटले लिगॅन्ड्स मोलिक्यूल असतात किंवा आयन्स असतात. The ligand molecule or ion which has only one donor atom to form coordinate bond with central metal atom or ion is called as monodentate ligand. ओके, आता इथं आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर इथं काही एक्झाम्पल मी घेतो. फर्स्ट OH मायनस आयन घेऊया, ज्याच्यावरती चार्ज असतात त्यांना आपण आयन म्हणतो. OH मायनस Cl मायनस. ओके, त्यानंतर काही न्यूट्रल मॉलिक्यूल घेऊया, H2O, NH3, अमोनिया, वॉटर अमोनिया. ओके, आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे OH मध्ये डोनार इलेमेंट कोणता आहे? तो जो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतो तो डोनार इलेमेंट असतो. ऑक्सिजन इज ए डोनार इलेमेंट. क्लोरीन मध्ये डोनार इलेमेंट कोण आहे? स्वतः क्लोरीन इज ए डोनार इलेमेंट. H2O मध्ये डोनार इलेमेंट कोणता आहे? इट इज ऑक्सिजन, इट इज ए डोनार इलेमेंट. आणि अमोनियामध्ये डोनार इलेमेंट कोणता आहे? नायट्रोजन इज ए डोनार इलेमेंट. म्हणजे काय? तर इथं या सगळ्या एक्झाम्पल मध्ये फक्त आणि फक्त एक डोनार इलेमेंट आहे, किंवा या मॉलिक्यूल मध्ये डोनार ॲटम्स किती आहेत? तर एकच आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांना काय म्हणतात? मोनोडेंटेड लिगॅन्ड. आता जेव्हा एखादा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होईल, परत एकदा आपण एक्झाम्पल घेऊया इथं. इट इज प्लॅटिनम सेंट्रल मेटल ॲटम, आणि तो जेव्हा या मॉलिक्यूलनी सराउंडिंग होईल आणि एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होईल, तेव्हा तो कसा होईल? तर प्लॅटिनम इकडं असेल OH, इकडं असेल Cl, इकडं असेल NH3 आणि इकडं असेल H2. ओके, दिस इज वन एक्झाम्पल of a coordination compound formed by this type of monodentate ligand. याच्यामध्ये एक डोनार ॲटम आहे, म्हणून याने प्लॅटिनम बरोबर किती बॉन्ड तयार केले? फक्त एक बॉन्ड तयार केले. याच्यामध्ये एक डोनार इलेमेंट आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड किती तयार केले? एक. NH3 मध्ये एक डोनार इलेमेंट आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड किती तयार केले? एक. H2O मध्ये डोनार इलेमेंट किती आहेत? एक. ओके, देअरफॉर कोऑर्डिनेशन बॉन्ड किती तयार केले? एक. ओके, तर इथं हे जे काही मी मुद्दाम इथं डोनार एलिमेंट पुढे लिहिलेलं आहे, नंतर H2 लिहिलेलं आहे. ओके, H2Oच आहे, फक्त डोनार एलिमेंट कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, देअरफॉर अटॅचमेंटला ऑक्सिजन दाखवलेला आहे. ओके, तर हे these all are example of monodentate ligands. Donor element 1 and it forms coordination complex with central metal atom or ion. Okay, तर हे झाले तुमचे monodentate ligand. Okay, this is the examples of monodentate ligands. Next point is polydentate ligand. In last lecture we have already mentioned monodentate ligand. In polydentate ligand, the polydentate ligand, poly means many, okay, and therefore dentate. Polydentate ligand means the ligands in which more than one donor atoms are present or donor molecules are present are called as polydentate ligand. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण याचे डेफिनेशन आणि याचे एक्झाम्पल थोडंसं बघितलेलं आहे. यामध्ये या लेक्चरमध्ये आपण पॉलीडेंटेट लिगॅन्ड चे क्लासिफिकेशन, परत क्लासिफाय कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. पॉलीडेंटेट लिगॅन्ड इज अगेन क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. फर्स्ट, बायडेंटेट लिगॅन्ड. सेकंड, ट्रायडेंटेट लिगॅन्ड. थर्ड, टेट्राडेंटेट लिगॅन्ड. and fourth, hexadentate ligand. In bidentate ligand, the name itself containing meaning. नावातच अर्थ आहे. Bi means two. When
a ligand contain two donor atoms, it is called as bidentate ligand. Tridentate, when ligand contain three donor atoms, it is called as tridentate. Tetra, 4, and hexa, 6. Okay. So first we are going to see the example of bidentate ligand. सगळ्यात पहिल्यांदा आपण बायडेंटेट लिगँडचे एक्झाम्पल बघूया. हे यामध्ये जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा यामध्ये जे लिगँड आहेत त्याचे स्ट्रक्चर काढता येणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण पहिले एक्झाम्पल बघणार आहोत इथिलीन डायमाइन आणि त्याचं स्ट्रक्चर कसं काढायचं. ओके. सगळ्यात पहिल्यांदा इथिलीन. इथं जो इथिलीन आहे याचं मिनिंग काय? इथिलीन म्हणजे CH2 सिंगल बॉन्ड CH2. ह्या स्ट्रक्चरला, ह्या मॉलिक्युलला इथिलीन म्हणतात. आणि डायमाइन म्हणजे काय? तर प्रत्येक CH2 ला एक अमाइन ग्रुप अटॅच असणार आहे. NH2 NH2. इथं स्ट्रक्चर काढताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, व्हॅलन्स. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, देअरफॉर 4 बॉन्ड्स. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे, म्हणून नायट्रोजनला 3 बॉन्ड असले पाहिजे, 2 हायड्रोजन आणि 1 बॉन्ड. आणि जेव्हा हा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो तेव्हा तो एक्सेस बॉन्ड असतो आणि देअरफॉर इट इज शोन इन सच अ वे. अशा प्रकारे तो दाखवला जातो. जेव्हा इथिलीन डायमाइन कॉपर बरोबर कॉम्प्लेक्स तयार करणार आहे तेव्हा तो असा कॉम्प्लेक्स तयार करतो, Cu+2. दिस इज द कॉपर कॉम्प्लेक्स ऑफ इथिलीन डायमाइन. दिस इज द कॉपर कॉम्प्लेक्स ऑफ इथिलीन डायमाइन. ओके. अतिशय सोपं स्ट्रक्चर आहे. आपल्याला फक्त इथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर बघायचं असेल तर फक्त एवढं तुम्ही स्ट्रक्चर काढलं की हे आहे तुमचं इथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर. ओके. इज एक्झाम्पल ऑफ bidentate ligand. Bidentate का? Because there are two donor atoms, nitrogen, and therefore it is called as bidentate ligand. Okay. सिंपल आहे एकदम. bidentate ligand, इथिलीन डायमाइन. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल इज इथिलीन डायमाइन. ओके. नेक्स्ट, tridentate ligand. The example of tridentate ligand is diethylene triamine. आता त्याचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. ट्रायडेंटेट लिगँड म्हणजे काय? नावातच अर्थ आहे. ट्राय मीन्स 3 डोनर ॲटम असणार आहेत आणि ते कसे असणार आहेत ते आपल्याला बघायचं. सगळ्यात पहिल्यांदा डायथिलीन. इथे इथिलीन होतं, इथं डायथिलीन आहे. डाय मीन्स 2. इथं मी CH2 हे 2 युनिट काढणार आहे. CH2 आणि अमाइन किती आहेत? तर 3 आहेत. तर आधी ही रिंग मी क्लोज करणार आहे नायट्रोजन विथ द हेल्प ऑफ नायट्रोजन NH. ओके. एक अमाइन इथं झाला, अमाइन ग्रुप व्हॅलन्स त्याचा करेक्ट बघायचा आहे. आणि दुसरा आणि तिसरा अमाइन मी इथं जोडणार आहे, NH2. एकूण डोनर ॲटम किती आहेत? तर एकूण डोनर ॲटम 3 आहे आणि देअरफॉर it is a tridentate. 3 donor atoms are present in diethylene triamine, therefore it is tridentate. Okay. This is the example of tridentate ligand. जेव्हा तो एक कुठल्या तरी मेटल, सेंट्रल मेटल बरोबर कॉम्प्लेक्स तयार करणार आहे तेव्हा तो सेंट्रल मेटल कुठं असणार आहे? मेटल सेंटरला असणार आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायडेंटेट लिगँड. ओके. नेक्स्ट घेऊया आपण एक्झाम्पल थर्ड, tetradentate ligand. Okay. Tetradentate ligand. An example is triethylene tetramine. Triethylene tetramine स्ट्रक्चर कसं काढायचं? ओके. इथं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? ट्रायइथिलीन. ट्राय मीन्स 3 आणि देअरफॉर 3 इथिलीनचे तुम्हाला युनिट काढणं गरजेचं आहे. CH2 आणि CH2. हे 3 युनिट आहेत. ट्रायइथिलीन. टेट्रा मीन्स 4 अमाइन असणार आहेत. कुठे कुठे असणार आहेत? इथं ही चेन जॉईन करण्यासाठी मी इथे एक NH वापरतो, इथं चेन जॉईन करण्यासाठी मी इथे एक NH वापरतो आणि 2 NH मी इथं वापरतो, NH2. जेव्हा हा लिगँड एखाद्या कॉम्प्लेक्सला आतमध्ये पकडणार आहे किंवा कॉम्प्लेक्स बरोबर एखाद्या सेंट्रल मेटल ॲटम बरोबर कॉम्प्लेक्स तयार करणार आहे तेव्हा एकूण बॉन्ड किती तयार करणार आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड एकूण
4 करणार आहे. 1 2 3 आणि 4. and therefore it is called as tetradentate ligand. Tetra means 4. There are 4 donor atoms, 1 2 3 4, and therefore it is called as tetradentate ligand. Example is triethylene tetraamine. शेवटचं एक्झाम्पल आहे हेक्साडेंटेट लिगॅंड. शेवटचा पॉइंट आहे हेक्साडेंटेट लिगॅंड आणि त्याचं आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. हेक्साडेंटेट लिगॅंड म्हणजे काय? नेम इट सेल्फ कंटेनिंग मीनिंग the ligands which contains 6 donor atoms is called as hexadentate ligands. Okay, and the example of hexadentate ligand is ethylene diamine tetraacetate. In ethylene diamine tetraacetate there are 6 donor element or donor molecules, and therefore it is called as hexadentate. The short form of ethylene diamine tetraacetate is EDTA, well known, means EDTA या नावानेच याला ओळखलं जातं. ओके, EDTA मीन्स इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटेट, EDTA. ओके, त्याचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं. याचं स्ट्रक्चर अतिशय महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. मी नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत सगळे स्ट्रक्चर्स. जरा व्यवस्थित बघा. हे पण स्ट्रक्चर काढायचं कसं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. सिलेबसमध्ये थोडंसं वेगळं स्ट्रक्चर आहे आणि मी नोट्समध्ये थोडंसं वेगळं स्ट्रक्चर दिलेलं आहे. कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर दिलेलं आहे मी, आणि ते स्ट्रक्चर आपल्याला काढता आलं पाहिजे, कारण ते पुढे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला ते स्ट्रक्चर कसं काढायचं हे इथं बघायचं. EDTA कॉम्प्लेक्समध्ये EDTAचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला बघायचं. सुरुवात करूया. इथिलीन. इथिलीन म्हणजे CH2 एक युनिट असणार आहे. दिस इज CH2 CH2. ओके, एक युनिट झालं. डायमाइन मीन्स 2 अमाइन असणार आहे. इथे मी काय करतो, या साईडला एक N, या साईडला एक नायट्रोजन. ओके, आता इथं मोस्टली आपण H2H2 असं जॉईन करतो, पण इथं हे जे 4 हायड्रोजन आहेत ते रिप्लेस झालेत. कशाने? टेट्रा ॲसिटेट. आता ॲसिटेट म्हणजे काय असतं? ॲसिटेट म्हणजे CH2 C डबल बॉन्ड O या ग्रुपला ॲसिटेट ग्रुप म्हणतात, आणि तो आपल्याला इथं अटॅच करायचे. किती करायचे? 4 करायचे. कशा प्रकारे करायचे? आपल्याला अशा प्रकारे तयार करायचे की याचे 6 बॉन्ड्स सेंट्रल मेटल जवळ आले पाहिजेत. म्हणजे जर इथे एखादा सेंट्रल मेटल असेल तर एकूण इथं 6 बॉन्ड्स आले पाहिजेत, कारण आपल्याला माहिती आहे EDTA हा हेक्साडेंटेट आहे. ओके, आपल्याला माहिती आहे EDTA कसा आहे? हेक्साडेंटेट आहे. आणि देअरफोर इट इज, आपलं जे स्ट्रक्चर काढायचं आहे ते अगदी व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला आधीच 6 बॉन्ड असे ड्रॉ करून घ्यायचे. त्यानंतर इथं नायट्रोजनला अटॅचमेंट असणार आहे, ती असणार आहे CH2 CO O-. ओके, हा पहिला ग्रुप ॲसिटेट CH2 CO O-. दुसरा, या नायट्रोजनला मी अटॅच करतो CH2 CO O-. ओके, हे दोन मी अटॅच केले. आता तिसरा CH2 CO O- मला अटॅच करायचा आहे, आणि तो मी कुठं करणार आहे? तर इकडे करणार आहे. ओके, CH2 C डबल बॉन्ड O ओके, CH2 CO O-. आणि इकडे पण मला एक अटॅच करायचा आहे या बॉन्डला. तो मी कुठं करणार आहे? नायट्रोजन. इट इज CH2 CO O-. हे जे कॉम्प्लेक्स तयार होईल या कॉम्प्लेक्सला म्हणतात EDTA कॉम्प्लेक्स. EDTA कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्सला काय म्हणतात? EDTA कॉम्प्लेक्स. अतिशय महत्वाचा हा कॉम्प्लेक्स आहे. ह्याचे जर तुम्ही युजेस बघितले तर अतिशय चांगले ह्याचे युजेस आहेत. 1-2 युजेस मी तुम्हाला सांगतो जे अतिशय महत्वाचे आहेत. एवढं मोठं स्ट्रक्चर आहे, अवघड आहे असं वाटतं, पण हे जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर अतिशय सोपं आहे, आणि त्याचे युजेस ऐकाल तर तुम्हाला अजून चांगलं त्याचे युजेस लक्षात येतील. तर पहिला यूज आहे त्याचा EDTA. हे फूड पॉयझनिंगमध्ये यूज केलं जातं. जेव्हा आपल्याला फूड पॉयझनिंग किंवा जे काही आपल्याला पॉयझन कुठल्याही गोष्टीचं जर हे झालं, एफेक्ट झाला, तर तिथं मात्र तुम्हाला रिलीफ मिळण्यासाठी EDTA वापरतात. हा अतिशय त्याचा सगळ्यात चांगला मेडिकल यूज आहे. दुसरा, आपण जेव्हा ब्लड टेस्ट करायला जातो तेव्हा जे कोणी ब्लड टेस्ट आपले करणार आहेत ते काय करतात? तुमचं ब्लड सॅम्पल एका ट्यूबमध्ये घेतात.
तुमचं ब्लड सॅम्पल घेण्याआधी त्या ट्यूबमध्ये त्यांनी ईडीटी ऍड केलेलं असतं, ज्याच्यामुळे काय होतं, सर्रास ब्लड काढल्यानंतर थोड्या वेळाने ते कोॲग्युलेट होतं किंवा क्लॉटिंग होतं ब्लडचं. हे ब्लडचं क्लॉटिंग थांबण्यासाठी ते त्यामध्ये ईडीटीए ऍड करतात आणि ईडीटी ऍड केल्यामुळं ब्लड क्लॉटिंग होत नाही, म्हणजे थोडक्यात ते घट्ट होत नाही आणि त्यामुळं पुढे त्याचं काही काळांतराने टेस्ट ते घेऊ शकतात. तिथं अतिशय साधं मेकॅनिझम आहे. ब्लडमध्ये एफई असतं, आयर्न, आणि त्याच्याबरोबर हा ईडीटीए कॉम्प्लेक्स तयार करतो. म्हणजे थोडक्यात काय, ह्या एमच्या ठिकाणी फक्त एफई येतो, +2 और +3 ऑक्सिडेशन स्टेटला एफई येतो आणि तो त्याला त्या ब्लडमधल्या एफईला सराउंड करतो आणि कॅच करून ठेवतो आणि त्यामुळे ब्लड जे आहे हे क्लॉटिंग होत नाही. हा अतिशय महत्वाचा यूज आहे त्याचा. तिसरा अजून एक सांगतो जो नॉर्मल यूज केला जातो त्याचा, डिटर्मिनेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. तुम्ही शहरात राहत असाल तर बऱ्यापैकी पाणी हे बोरचं पित असाल तर त्याला हार्डनेस असतो त्या वॉटरला, इट इज अ हार्ड वॉटर. आणि त्या पाण्याचा हार्डनेस किती आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल किंवा टेस्ट करायचं असेल तर त्यासाठी जे केमिकल वापरलं जातं ते आहे ईडीटी. ईडीटी वापरून तुम्ही काय करू शकता, पाण्याचं हार्डनेस मेजर करू शकता. पाण्यामध्ये हार्डनेस असण्याचे एक किंवा दोन रिझन आहेत. त्यातलं एक रिझन आहे द कंटेंट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. तर इथं जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात त्याच्याबरोबर काय करतो, हायडीटीए कॉम्प्लेक्स तयार करतो. कॅल्शियम और मॅग्नेशियम बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो आणि कॉम्प्लेक्स तयार केल्यानंतर पुढे त्याचे आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट येतात. तिथं अतिशय महत्वाचं आहे ईडीटीए. बऱ्याच वेळा विचारला झालेला प्रश्न आहे किंवा ईडीटीए जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय महत्वाचं आहे. बाकी पण स्ट्रक्चर खूप महत्वाचे आहेत, पण ईडीटीए अट्रॅक्ट्स एक्झामिनर्स और ईडीटीए वरती क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस आहेत. तिथे आपण बघितलंय पॉलिडेंटेट लिगॅंड, त्यातले 4 प्रकार आहेत, बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट अँड हेक्साडेंटेट. आज आपण त्यांचे सगळ्यांचे स्ट्रक्चर बघितले आहेत, कसे काढायचे ते बघितले आहेत. नोट्समध्ये मी ते प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही थोडंसं त्याचं प्रॅक्टिस करा, वेगवेगळ्या कलर पेनाचा वापर करा, ज्याच्याने ते स्ट्रक्चर जे आहे ते तुमच्या लक्षात राहतील किंवा लक्षात राहण्यासाठी ते तुमच्या कामाला येतील. त्यामुळे वेगवेगळे कलर पेन वापरा, जेणेकरून ते स्ट्रक्चर अतिशय चांगले दिसतील आणि तुमच्या लक्षातही राहतील.